नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. गणपतीच्या सुट्टीनंतर आपण आजपासून ऑनलाईन अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. गणपतीच्या सुट्टीपूर्वी आपण आपल्या सहकार विषयातील 4 प्रकरणं आपण अभ्यासलेली आहेत. आज आपण 5वं जे प्रकरण आहे, सहकारी संस्थेचे हिशेब व हिशेब तपासणी, या प्रकरणाची सुरुवात करणार आहोत. आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून सहकारी संस्थेची हिशेब तपासणी म्हणजे काय, म्हणजेच हिशेब तपासणीचा अर्थ आणि हिशेब तपासणीची व्याख्या जी आहे ती व्याख्या आज आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सहकारी संस्था ही एक व्यवसाय संस्था आहे. कुठली सहकारी संस्था असू दे, सहकारी पतसंस्था असेल, सहकारी खरेदी विक्री संस्था असेल, सहकारी गृहनिर्माण संस्था असेल, सहकारी सेवा संस्था असेल, ग्राहक सहकारी संस्था असेल, या ज्या सगळ्या संस्था आहेत या व्यवसाय संस्था आहेत, तुम्हाला माहिती आहे. आणि व्यवसाय संस्था म्हटली की त्या ठिकाणी आर्थिक व्यवहार होत असतात. ज्या उलाढाली होतात त्या उलाढाली म्हणजे संस्थेचे ते आर्थिक व्यवहार असतात. पतसंस्था कर्ज देते, सभासदांच्याकडून ठेवी स्वीकारते. म्हणजे ठेवी स्वीकारणं, कर्ज देणं हा व्यवहार आहे, आर्थिक व्यवहार आहे. ग्राहक संस्था आपल्या सभासदांना, ग्राहकांना जीवनावश्यक वस्तूंची विक्री करत असते. माल विकला जातो, मालाचे पैसे संस्था घेत असते. विपणन संस्था शेतकऱ्याकडून शेतमाल खरेदी करते, शेतकऱ्यांना पैसा देते. म्हणजे संस्थेकडे पैसे येत असतात. कोणत्याही प्रकारची संस्था असू दे, संस्थेकडे तिचं जे कार्य आहे, तिच्याकडून केले जाणारे जे आर्थिक व्यवहार आहेत, या व्यवहारांच्यामुळे संस्थेकडे पैसा येत असतो आणि संस्थेकडून पैसा दिला जात असतो. संस्थेकडून पैसा खर्च केला जात असतो वेगवेगळ्या कारणांसाठी. तर संस्थेकडे येणारा पैसा आणि संस्थेकडून जाणारा जो पैसा आहे, या पैशाची नोंद ही सहकारी संस्थांना ठेवावी लागते. सहकारी संस्थांनी जे व्यवहार केलेले असतात, आर्थिक व्यवहार केलेले असतात, त्या व्यवहारांची नोंद त्यांनी कायद्यानुसार जी हिशेब पुस्तकं ठेवावी लागतात, ज्याला वैधानिक हिशेब पुस्तके असे म्हणतात, त्या हिशेब पुस्तकांच्यामध्ये हे आर्थिक व्यवहार सहकारी संस्थांनी लिहून ठेवायचे असतात. कारण तुम्हाला माहिती आहे, सहकारी संस्था ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांनी स्थापन केलेली संस्था असते. सामान्य लोकांनी एकत्र येऊन या संस्था सुरू केलेल्या असतात आणि त्यामुळे सहकारी संस्थेचे हे जे हिशेब आहेत, हे अर्थातच ज्याने संस्था स्थापन केली म्हणजेच संस्थेचे सभासद, ज्यांना आपण सहकारी संस्थेचे मालक समजतो. सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात, त्या व्यवसाय संस्थेचे मालक असतात आणि त्यामुळे त्यांना हे हिशेब द्यावे लागतात, दाखवावे लागतात, सांगावे लागतात.
आणि म्हणून हे हिशेब पुस्तकामध्ये सहकारी संस्थांना लिहून ठेवावे लागतं. आपल्या अभ्यासक्रमामध्ये सहकारी संस्थांना कोणती हिशेब पुस्तके ठेवावी लागतात हा जो भाग आहे, हा भाग चालू वर्षाकरता कोविड-19मुळे अभ्यासक्रमातून वगळलेला आहे. स्वयं अध्ययनासाठी तुम्ही हा भाग वाचू शकता. जर तुम्ही तो वाचला तर निश्चितच त्याचा तुम्हाला हा भाग जो आपण अभ्यासतोय तो समजून घेताना निश्चितच उपयोग होईल. तो भाग तुम्ही वाचा. सहकारी संस्थेची हिशेब पुस्तके आणि हिशेब पत्रके हा जो भाग आहे या प्रकरणातील तो तुम्ही वाचा. काही शंका असतील तर तुम्ही मला विचारा. मी तुमच्या शंकांचं निरसन जरूर करणार आहे. पण शक्यतो तुम्ही वाचा म्हणजे हा भाग तुम्हाला समजून येईल. तरी ही जी हिशेब पुस्तके ठेवलेली असतात आणि या हिशेब पुस्तकांच्यावरून हिशेब पत्रकं किंवा आर्थिक विवरणपत्रे तयार केली जातात. आपण हिशेब पत्रके असं म्हणू. या हिशेब पत्रकांच्यामध्ये तेरीस पत्रक, नफा तोटा पत्रक, ताळेबंद पत्रक, व्यापारी पत्रक अशासारखी हिशेब पत्रकं असतात. तरी हिशेब पत्रकं आणि हिशेब पुस्तकं ही तयार करावी लागतात. हिशेब पुस्तकांच्यामध्ये लिहून ठेवावी लागतात आणि त्याच्यावर पत्रकं जी आहेत ही पत्रकं तयार केली जातात. आणि या हिशेब पुस्तकांची म्हणजे त्यामध्ये लिहिलेल्या आर्थिक व्यवहारांची आणि हिशेब पत्रकं जी तयार केलेली असतात त्या हिशेब पत्रकांची तपासणी करावी लागते. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 कलम 81 या कलम 81 नुसार मान्यताप्राप्त लेखापरीक्षकाकडून म्हणजेच हिशेब तपासनीसाकडून, हिशेब तपासनीस म्हणजेच लेखापरीक्षक, त्यालाच इंग्लिशमध्ये ऑडिटर असं म्हणतात. या मान्यताप्राप्त हिशेब तपासनीसाकडून, लेखापरीक्षकाकडून किंवा आणखी एक शब्द आहे अंकेक्षक, या अंकेक्षकाकडून या हिशेब पुस्तकांची आणि हिशेब पत्रकांची जी संस्थेने हिशेब पत्रकं तयार केलेली असतात आर्थिक वर्ष संपल्यानंतर त्या हिशेब पत्रकांची तपासणीही केली जात असते. तर ही जी हिशेब पत्रकं आहेत त्याच्यामध्ये दाखवलेली जी आर्थिक व्यवहारांच्या बाबतची स्थिती आहे किंवा जे आर्थिक व्यवहार त्या हिशेब पत्रकांच्यामध्ये म्हणजे ताळेबंदामध्ये, नफा तोटा पत्रकामध्ये, व्यापारी पत्रकामध्ये जे आर्थिक व्यवहार दाखवलेले आहेत ते सत्य आहेत का, खरे आहेत का, अचूक आहेत का हे पाहावं लागतं. हिशेब पुस्तकांच्यावरून हिशेब पत्रकं तयार केली जातात. त्यामुळे हिशेब पुस्तकं जी आहेत त्या हिशेब पुस्तकांच्यामध्ये जे आर्थिक व्यवहार आहेत, जे आर्थिक व्यवहार लिहिलेले असतात, पैसे आले, कोणत्या कारणासाठी पैसे आले, संस्थेकडे पैसा आला ना, तो कशासाठी आला, संस्थेने तो पैसा का स्वीकारला, संस्थेनं पैसा खर्च केला, तो का खर्च केला, बरं तो आलेला पैसा योग्य प्रमाणात आला का, गेलेला पैसा म्हणजे खर्च केलेला पैसा संस्थेनं योग्य प्रमाणात केलेला आहे का, योग्य कारणासाठी केलेला आहे का, ही गोष्टसुद्धा तपासली जाते. केवळ हिशेब लिहिलेले आहेत, पैसे आले पैसे गेले एवढं नाही चालत. तर ते लिहिलेले हिशेब योग्य आहेत का हे तपासलं जातं. याला म्हणायचं आर्थिक व्यवहारांची सत्यता पडताळणे. म्हणजे जे आर्थिक व्यवहार हिशेब पुस्तकांच्यामध्ये
आणि हिशेब पत्रकांच्या मध्ये दाखवलेले आहेत त्या आर्थिक व्यवहारांची सत्यता, खरेपणा, बरोबर ना? सहकारी संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची सत्यता, खरेपणा तपासणं याला म्हणायचं सहकारी संस्थेची हिशेब तपासणी, लेखापरीक्षण किंवा अंकेक्षण, आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हणायचं ऑडिट. तर सहकारी संस्थेची हिशेब तपासणी म्हणजे काय? तर संस्थेने केलेल्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करणे. सहकारी संस्थांचे आर्थिक व्यवहार ज्या पुस्तकांच्या मध्ये ठेवले जातात, लिहिले जातात, ती हिशेब पुस्तके तपासणे. जी हिशेब पत्रकं तयार केलेली असतात ती हिशेब पत्रकं तपासणे याला म्हणायचं सहकारी संस्थेची हिशेब तपासणी. ठीक आहे. आता सहकारी संस्थेच्या ज्या तज्ज्ञांनी व्याख्या केलेल्या आहेत, आपल्या पुस्तकामध्ये 2 व्याख्या दिलेल्या आहेत. R.G. विलियम यांची एक व्याख्या आणि J.R. बॉटलीबॉय यांची एक व्याख्या, अशा 2 व्याख्या आपल्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. मी आत्ता तुम्हाला जे सांगितलं तेच त्या व्याख्येतून R.G. विलियम यांना सांगायचं आहे आणि J.R. बॉटलीबॉय यांना सांगायचं आहे. म्हणजे लेखापरीक्षण म्हणजे काय, हिशेब तपासणी म्हणजे काय, ऑडिट म्हणजे काय. तर R.G. विलियम लेखापरीक्षणाची व्याख्या कशी करतात? तर बघा, व्यवसायाची आर्थिक स्थिती खरी व बिनचूक दर्शविण्याच्या दृष्टीने ताळेबंद योग्य पद्धतीने तयार करण्यात आलेला आहे किंवा नाही याची खात्री करून घेण्याच्या उद्देशातून व्यावसायिक लेखापुस्तकांची, खात्यांची आणि प्रमाणकांची तपासणी करणे म्हणजे लेखापरीक्षण होय. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला चालू वर्षी ताळेबंद म्हणजे काय हे अभ्यासायचं नाही आहे. हे स्वयं अध्ययनासाठी हा भाग आहे. तर हा ताळेबंद जो असतो ना, तो आर्थिक वर्ष संपलं की तयार केला जातो. त्याला इंग्लिशमध्ये बॅलन्स शीट असं म्हणतात. हा ताळेबंद हा संस्थेच्या सांपत्तिक स्थितीचा आरसा असतो. या ताळेबंदामध्ये संस्थेची सांपत्तिक स्थिती, संस्थेची मालमत्ता, संस्थेच्या जबाबदाऱ्या, ॲसेट अँड लायबिलिटी ही दाखवलेली असते. मग संस्थेची मालमत्ता जी दाखवलेली आहे ती तशी आहे का, म्हणजे वस्तुस्थिती काय आहे मालमत्तेबाबत, ताळेबंदाबरोबर सारखी आहे का, ताळेबंदात दर्शवल्याप्रमाणे आहे का, संस्थेची लायबिलिटी, जबाबदारी ही ताळेबंदात दर्शवल्याप्रमाणे आहे का, हे बघावं लागतं. अर्थात ताळेबंदाची सत्यता, ताळेबंदाचा खरेपणा, ताळेबंदातील अचूकता ही तपासायची आहे. कारण सभासदांना ताळेबंद दिला जातो, वार्षिक अहवाल जो दिला जातो त्यावेळी संस्थेचा ताळेबंद दिला जातो. त्याच्यामध्ये संस्थेची सांपत्तिक स्थिती दाखवलेली असते. मग ताळेबंद म्हणजे संस्थेनं वर्षभरात केलेले किंवा संस्था चालू झाल्यापासून आज तागायत संस्थेने जे आर्थिक व्यवहार केले त्याच्यातून संस्थेची सांपत्तिक स्थिती कशी आहे हे त्या ताळेबंदात असतं. आणि त्यामुळे तो ताळेबंद म्हणजे त्या ताळेबंदात दाखवलेली व्यवसायाची, संस्थेची आर्थिक स्थिती, व्यवसायाची म्हणजे आर्थिक व्यवहारांची जी स्थिती आहे ती खरी व बिनचूक आहे हे पाहण्यासाठी जी हिशेब पुस्तकं असतात, व्यावसायिक लेखापुस्तकं, पुढे आपण व्याख्येमध्ये वाचा तुम्ही, व्यावसायिक लेखापुस्तकांची म्हणजे जी हिशेब पुस्तकं असतात, तेरीसपत्रक, रोजकीर्द, त्याच्यानंतर खतावणी, पोट खतावणी, अशी लेखापुस्तकं असतात.
तर या लेखा पुस्तकांच्यामध्ये खाती म्हणजे खतावणीमध्ये वेगवेगळी खाती असतात आणि प्रमाणकं म्हणजे संबंधित पावत्या, व्यवहारांशी संबंधित ज्या पावत्या असतात ना, रिसिट्स, त्याला पण प्रमाणकं म्हणायचं. किंवा गुंतवणूक केली असेल एखाद्या ठिकाणी संस्थेने तर त्याची सर्टिफिकेट्स असतात, त्याला प्रमाणकं असं म्हणायचं. तर या प्रमाणकांची तपासणी करणं याला म्हणायचं लेखापरीक्षण, असं R.G. विलियम म्हणतात. म्हणजे मी तुम्हाला जे सांगितलं, पैसे आले असतील तर ते कोणत्या कारणासाठी आलेत, कुणाकडून आलेत, पैसे दिले असतील तर कुणाला दिले, त्याच्या पावत्या, हे सगळं बघितलं जातं आणि याला म्हणायचं लेखापरीक्षण. ज्या बाटली बॉय जे आहेत ते सुद्धा अशाच प्रकारची व्याख्या करतात. त्यांची व्याख्या कशी आहे ती बघा. हिशेबांच्या पुस्तकांचे बुद्धिकौशल्याने सखोल परीक्षण करण्यासाठी ज्या आधारावर व्यापारी हिशेब लिहिलेले आहेत त्या पावत्या व कागदपत्रांची तपासणी करून ज्या काळासाठी नफा तोटा पत्रक व ताळेबंद तयार केला त्याची सत्यता तपासून ते वास्तविक परिस्थितीचे प्रदर्शन करते की नाही हे पाहणे म्हणजे हिशेब तपासणी होय. म्हणजे संस्थेचं नफा तोटा पत्रक जे आहे ते नफा तोटा पत्रकात संस्थेचा नफा किंवा तोटा दाखवलेला असतो आणि ताळेबंदामध्ये संस्थेची सांपत्तिक स्थिती दर्शवलेली असते. तर ही जी हिशेब पत्रक आहेत, नफा तोटा पत्रक आणि ताळेबंद, तर या नफा तोटा पत्रकामध्ये आणि ताळेबंदामध्ये दाखवलेली जी आर्थिक स्थिती आहे, संस्थेची आर्थिक व्यवहारांची स्थिती आहे, त्याची सत्यता पडताळणे. आता ही कशी पडताळायची, तर ती हिशेब पुस्तकांच्या आधारे आणि संबंधित जे व्यवहार झाले त्याच्याशी संबंधित जे कागदपत्र आहेत, म्हणजे प्रमाणकं, वरच्या व्याख्येत सांगितल्याप्रमाणे पावत्या, सर्टिफिकेट्स, तर यांची तपासणी करणं आणि ताळेबंद, नफा तोटा पत्रक किंवा हिशेब पत्रकं जी आहेत ती सत्य आहेत हे शोधणं, सत्य आहेत किंवा नाहीत, त्यातील आर्थिक व्यवहार हे खरे आहेत किंवा नाहीत हे तपासणं, याला म्हणायचं लेखा परीक्षण किंवा हिशेब तपासणी. थोडक्यात संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची सत्यता पडताळून पाहणे याला म्हणायचं हिशेब तपासणी. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संस्थेची हिशेब तपासणी म्हणजे काय ते बघितलेलं आहे. पुढच्या तासाला आपण याच्या पुढचा जो भाग आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. तर हिशेब तपासणी म्हणजे काय हा भाग तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे, तो वाचा. या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्यांचा अभ्यास करून ठेवा. धन्यवाद.